नमस्कार मंडळी. सगळं काही मिळवूनही मनात एक रिकामेपणा का वाटतो? तुमची सुखाची व्याख्या अपूर्ण तर नाही ना? आपण रोज धावपळ करतो, पैसे कमावतो, नवनवीन वस्तू घेतो, पण दिवसाच्या शेवटी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. आज 8 मार्च. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातून आज आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत की आपल्याला नक्की काय हवे आहे. महाराज म्हणतात की आपण लहानाचे मोठे होतो, शिक्षण घेतो, नोकरी व्यवसाय करतो, लग्न होतं, मुलं बाळं होतात, घरदार होतं, तरीही आपलं हवे नको पण कधीच संपत नाही. एक गोष्ट मिळाली की लगेच पुढची इच्छा तयार असते. विचार करा, एखादा नोकरी करतोय, वकिली करतोय किंवा डॉक्टर प्रॅक्टिस करतोय. हे सगळं आपण केवळ आनंदासाठी करतोय असं आपल्याला वाटतं, पण खरंच आपल्याला त्यात पूर्ण समाधान मिळतं का? आयुष्य संपत येतं, पण काहीतरी राहून गेलंय ही भावना जात नाही. महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण दिले. समजा एका इस्पितळात 200 वेडे लोक आहेत. आपण जर असं म्हटलं की अजून 100 वेडे लोक आले की त्यातून एक शहाणा माणूस तयार होईल, तर ते शक्य आहे का? मुळीच नाही. तसंच ज्या गोष्टी मुळातच अपूर्ण आहेत, अशा अनेक अपूर्ण गोष्टी एकत्र केल्या तरी त्यातून पूर्ण समाधान कसं मिळेल? प्रपंचातील सुख हे असंच तुकड्या तुकड्यात आणि अपूर्ण आहे. मग उपाय काय? महाराज सांगतात आत्मप्रचिती. दुसऱ्याने सांगितलेला अनुभव आपला नसतो. जोपर्यंत आपल्याला स्वतःला भगवंताची ओढ लागत नाही तोपर्यंत हे समाधान मिळणार नाही. संतांना जसा देव हवासा वाटला तसा तो आपल्याला वाटतो का? प्रपंच करताना आपल्याला त्याची गरज भासते का? हा विचार आज आपण करायला हवा. महाराजांचा आजचा मंत्र अगदी साधा आहे. माणसाला किती असेल म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल. त्यामुळे आजपासून आपण जे आहे त्यात समाधान मानायला शिकूया आणि त्या परमात्म्याच्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय